वरळी डोमधील ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यासाठी उरले काही तास। मेळाव्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष। राज्यातील जनतेला मेळाव्याला येण्याचं आवाहन। मराठी विजयी मेळाव्यामध्ये आज मोजकी भाषणं। प्रकाश रेड्डी, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचीच भाषणं। काँग्रेस पक्षाकडून आजच्या जल्लोष मेळाव्यासाठी कोणीही उपस्थित राहणार नाही। मनसेची विचारधारणा पटत नसल्याचं कारण देत काँग्रेस अनुपस्थित। दोन्ही ठाकरे एकत्र आल्यामुळे मवियामध्ये बिघाडी होणार का याकडे लक्ष। मराठी शिकणार नाही, काय करायचंय ते करा। गुंतवणूकदार सुशील केडिया यांचं राज ठाकरे यांना थेट आव्हान। एनडीटीव्हीने प्रश्न विचारताच केडिया यांचा उद्दामपणा कायम। पुण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जय गुजरातचा नारा। ठाकरे गटाच्या टीकेनंतर जिनके घर शीशे के होते हैं वहां पत्थर नहीं मारते असं म्हणत एकनाथ शिंदे यांचा पलटवार। एकनाथ शिंदे चुकीचं बोललेले नाहीत, इतकी संकुचित वृत्ती ठेवू नये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पाठराखण। शिंदेंवर प्रतिक्रिया देणं अजित पवार यांनी मात्र टाळलं। एकनाथ शिंदेंच्या बदनामी प्रकरणी कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्या विरोधात हक्कभंग। दोघांविरोधात सोमवारी नोटीस काढली जाणार। वक्फ कायद्याबाबत केंद्र सरकारकडून नवीन नियमांची अधिसूचना जारी। सर्व वक्फ मालमत्तांची ऑनलाईन नोंदणी होणार। 90 दिवसांचा वेळ दिला जाणार। अमरनाथ यात्रेच्या दुसऱ्या दिवशी 26,000 भाविकांनी घेतलं दर्शन। 6,400 यात्रेकरूंची तिसरी तुकडी गंदरबल पहलगाम बेस कॅम्पवर दाखल। आतापर्यंत 3.5 लाखांपेक्षा अधिक भाविकांची नोंदणी।